हे टेकडीचं कसं येईल कसं काय? सरकारी बाजूला पुढं सारखा झाला पुढं इकडे सोडतो पक्का बटन दाबत असते ना रे. हा लाल बटन असं बघायचं नाही लाईट नाही ना ब्रश लावायचं नाही लाईटच नाही त्याच्यामुळं म्हटलं लाईटच नाही ना 10 वाजता
राहू दे इथं नाही त्याला आहे ना पुढे थांबा नाही माणसं आहेत ना मुलं आपण आपण निघालो की हातात तिथं आहे जास्त हे कॅसेट मारून नाही नाही बरं का काम करताना घ्या हो काम करताना चालेल हे किती ना म्हणला कमराव हात देऊन उभं राहू नका कमराव हात देऊन उभं राहू नका ती सुरू करा कमराव हात देऊन उभं राहू नका चालू दे
कागद बिगद उचला आता हात लावायचा उचलायचं काम केलं का लावायचं नका काम केलं का नका महाराष्ट्रात चाललं उचल लवकर ही वाहतात हो उचला बघितलं कसं लावून हा कसं उचला लावून घेऊन असं पडायला लावून गॅस आपलं नाव कधीवर लावायचे काय बांधकाम काय आपल्याला काय गावासाठी बाकी नाही राहू दे स्टोर काय उपयोग होत नाही ते कलर फक्त इमेज फक्त होते
कोणत्या बाई पोलीस पाटील पाटील आणली कर लग्या कुणाला बारीक नाही का ती हा ती बरोबर आहे पडणार नाही बाबा रामा कुठे गेला रामा ए रामा इकडे मागे सरा ए इकडे हा इकडे ए मागे सर तू थांब नाही आडली हेच नाही मागे इकडे खाल्लं तर जाऊ द्या इकडे जाऊ दे धरा धरा त्यांच्या घरात सकाळ सकाळ डायरेक्ट होऊन बेडवर कसं झालं ते असते काय तो लागला हात लावा अजून वर
कोणाची नंतर निर्णय होऊ द्या. चला इकडं सरपंच आपण इकडं तुकाराम काढ
खेळ चालू होता. मावशी आपले सुद्धा हे छान काढले या की इकडे या की येत आहे मोरे नाही पण एवढी जागा साहेब 2+2 हा अरे त्याचे बाहेर गेलाय तो इलेक्शनला सुद्धा बाद होतो तो बाद झालाय एक ग्रामपंचायत मेंबर होऊन बसले ती एक ग्रामपंचायत आता नाही ना पुढे चान्स कशालाच चान्स नाही काय सांगितलं ना पद्धतीचे कांद्या खाली होत्या तळातावर पाणी त्यात वाचायचं मला वाटलं आपल्या आम्ही दोघं पुण्याला मी सगळ्यांची घर अशी ठेवत अशी सगळे ठेवले आम्ही सर्व्हिसला मुली सुद्धा माझ्या आता सध्या 10वीला येते पाण्यात टीसीएल असलं पाहिजे बरं शाळेतले देतात ना शाळेत बाटली बघू बरं बाटली कुठे टीसीएल माहेर कुठे बाया पोरांनी ठरवलं ना दारू पिऊच द्यायची नाही आपल्या घरातल्या माणसाला भाकरीच वाढायचं भाकरीच वाढायची नाही 2-4 दिवस जेवणच द्यायचं नाही आणि कसं आहे तुम्ही म्हणता दारू बंद करायची तुमच्या घरात कोणीच पेत नाही तुम्ही उगाच ओरडत राहा तुमच्या घरात कोणी पेत नाही जो ज्याच्या घरात पेतो त्याच्या घरात वाटोळ होतं तुम्हाला काय करायचं त्याच्या घरात त्यांनी पागावते त्यांनी त्याच्या बायका पोरांनी पागावं
काम पूर्ण झालेलं आहे. आता आपण आपल्या बारामती तालुक्याचे गट विकास अधिकारी माननीय चव्हाण साहेब, तालुक्याच्या सभापती सौ नंदाताई ढेरे, आमचे गावचे सरपंच आणि गावचे ग्रामपंचायतचे सदस्य, महिलांचा वर्ग, पुरुष मंडळी, तरुण मंडळ, गावातील सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, आतापर्यंत आपण जे गावात काम केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. आणि आता थोडंफार काम राहिलं असेल तर नेमकं कामाचं मूल्यमापन जवळजवळ आपलं 99% झालेलं आहे. 1% आपण कुठंतरी काम आपलं राहिले आणि नेमकं काय करायचं या संबंधी उद्बोधक असं मार्गदर्शन माननीय तालुक्याचे गट विकास अधिकारी चव्हाण साहेब करतील आणि आपण ते शांत चित्ताने ऐका. आणि माननीय विस्तार अधिकारी बापू, कोमल बापू आपल्या सर्वांचे परिचयाचे, हे आपल्याला या 1-4 शब्द सांगतील. ते जे सांगतील ते तुम्ही अगदी शांत चिंताने ऐका. आपल्याला त्याप्रमाणे अगदी 1%तलं काम जे राहिलेलं आहे तसं उर्वरित अगदी करायचं आहे आणि तो 1% अतिशय महत्वाचा आहे. तर त्यांनी आता आपलं थोडंसं मन मोकळं करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हे फार उत्कृष्ट आहे. आता आपले ग्रामसेवक नरोडे भाऊसाहेबांनी सांगितलं की 1% राहिलेले, परंतु 1% देखील राहिलेलं नाहीये. 100% कारकेलनं काम पूर्ण केलेलं आहे आणि त्याला फक्त मुलामा देण्याचं काम आता आपण करत आहोत. आणि जी 17 तारखेला आपण जी एक संकल्प सोडलेला आहे की आम्ही जे केलेलं आहे ते सतत टिकवण्याचं काम आपण करणार आहोत आणि ते सतत टिकवलेलं नाही हे पाहण्यासाठी आज आपल्या ठिकाणी हे पथक आलेलं आहे. यानंतर आपण जी स्वच्छता गावाची केलेली आहे ते अगदी बरोबर तंतोतंत चांगल्या पद्धतीने केलेली आहे. सुरुवातीला तुम्ही गावाचा परिसर स्वच्छ केला, गावाच्या परिसरामध्ये संपूर्ण गाव स्वच्छ केलेलं आहे. याच्यात 3% पडलेले आहेत, त्याचे 3% आपण चांगल्या प्रकारे पूर्ण केलेले आहे. हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. सुरुवातीला तुम्ही गावाचा परिसर स्वच्छ केलेला आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट आहे. ही प्रत्येक 2-3 घरामध्ये जाऊन आम्ही आता पाहिलं की ओटी येते का, त्याचप्रमाणे सगळ्या ठिकाणी ओटी आलेली. भांड्याची व्यवस्था ही देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहे. ओरड्याचा वापर केलेला आहे. भांडी 3 फुटावर ठेवलेली आहेत. झोपण्याची जी कपडे आहेत ती विशिष्ट ठिकाणी ठेवलेली आहेत. स्वतःची अंगात घालण्याची कपडे ती देखील विशिष्ट ठिकाणी ठेवलेली आहेत. अशा प्रकारची ही जी स्वच्छता आहे, गावातल्या स्वच्छतेबरोबर आपण घरामध्ये सहभाग असला पाहिजे. याचाच अर्थ असा आहे की प्रत्येकाने फक्त आपापल्या घरासमोरची स्वच्छता केली. या ठिकाणी आपण पाहतो की प्रत्येकानं आपापलं घर स्वच्छ केलं की संपूर्ण गाव स्वच्छ होतं. हे कारकेल गावानं दाखवून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं गावाचा परिसर आपण 1 नंबर बाबीमध्ये स्वच्छ केलेला आहे. दुसरी बाब, आपण घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला घराची मांडणी, पिण्याचं पाणी, घरासाठी वापर आपण कशा पद्धतीने करतोय, दिलेलं मदर सोल्युशन आपण पाण्यात टाकतोय की नाही. लहान मुलांचा आपण जो एक कार्यक्रम होता की जरी एखाद्या महिला ते पथक पाहायला आली आणि जर आपल्या डोक्यामध्ये जर फक्त हात गेला तरी देखील आपली मार्क त्या ठिकाणी कमी होणार आहे. कशासाठी हात वरती जातो, तर याचाच अर्थ असा की आपल्या गावामध्ये जो उवा मारण्याचा कार्यक्रम आपली क्षुल्लक आहे तो केलेला नसल्यामुळे आपल्या बाईचा हात त्या पथकासमोर जर डोक्यात गेला तर आपले मार्क त्या ठिकाणी जाणार आहे. आम्ही पाहिलं खरोखर एकही महिलाच काय पण एक लहान मुलीचं देखील डोक्यावर हात गेलेला नाहीये. याच्यामुळं त्याचप्रमाणे आम्ही बऱ्याचशा मुलांची नखं पाहिली ती देखील स्वच्छ आहे. अशा पद्धतीने आपण आतली म्हणजे 2 नंबरचा जो पॉईंट आहे ती घरामधली स्वच्छता आणि 3 नंबरचा जो पॉईंट आहे अत्यंत महत्वाचा आहे, आपण गाव स्वच्छ केलं, घर स्वच्छ केलं आणि तिसरा जो आहे तो मन स्वच्छ असली पाहिजे. जर आपण सर्व गाव स्वच्छ केला, घर स्वच्छ केला आणि मन जर आपली तशीच दूषित राहिली तर आपल्या ह्या कुठल्याही बाबीला फक्त वरवरपणा आहे असं म्हणावं लागेल. कारण जर मन स्वच्छ नसतील तर तुम्ही तुमचा गाव स्वच्छ करू शकत नाही, घर स्वच्छ करू शकत नाही आणि एकाच्या घरातला कचरा हा दुसऱ्याच्या घरासमोर टाकण्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी निर्माण होते. या ठिकाणी मन स्वच्छ असायला पाहिजे म्हणजे असं की स्वतःचं घर स्वच्छ झाल्यानंतर दुसऱ्याचं घर देखील स्वच्छ व्हायला पाहिजे. दुसऱ्याच्या घरामध्ये आपण कचरा टाकायला नाही पाहिजे. अशा प्रकारची भावना आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी अत्यंत जाणवते आणि अशा प्रकारे आपण संपूर्ण गावामध्ये चांगल्या पद्धतीने हे ग्राम अभियानाचं कार्य 2 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर
ऑक्टोबर पर्यंत राबवलेले 17चा संकल्प तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे की जे तुम्ही 2 ते ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत काम केलेलं आहे त्याची जी काही सातत्यता आहे ती आतापर्यंत आपण टिकवून ठेवलेली आहे ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. सांगायला आपल्याला भरपूर आहे परंतु सगळं सांगून झालेलं आहे. सांगण्याची तुम्हाला काहीही जरूर राहिलेलं नाही. सगळं आपल्या अंगवळणी पडलेले. त्यामुळं मी आपला काही जास्त वेळ न घेता ज्यांच्या एक मार्गदर्शन हे कसं टिकवावं हे लगेच झालं की संपलं असं नाहीये. हे कसं टिकवावं या संदर्भामध्ये आपले गटविकास अधिकारी बोलतील. त्याच्यानंतर नंदना देखील आपले 2 शब्द आपल्याला मार्गदर्शन करतील. मला या ठिकाणी थोडा वेळ होईल आपण संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या कार्यक्रमामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करायचं आणि एक बक्षीस मिळवायचं असा एक हेतू आपल्या डोळ्यासमोर असतो आणि त्या पद्धतीने आपण हे काम चालू केलेलं आहे. आपण ज्या वेळेस ह्या काम चालू करण्यासाठी पहिली ग्रामसभा घेतली त्यावेळेस ह्यापेक्षा ह्या आता जे हजर आहेत त्यातले 10% लोक सुद्धा नव्हती. पण हळूहळू ह्या कामाने थोड्या प्रमाणात ग्रीप घेतली. चव्हाण साहेबांनी आपल्याला वेळोवेळी येऊन मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ह्या कामात आपल्याला काय काय करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला या ठिकाणी काम करताना बऱ्याच अडचणी आल्या लोकांना. विनाकारण लोकांच्या मनात हे हेळ जावे. आता जे पोमन साहेब म्हणले की आपण गाव साफ केलं आपली घरदार साफ केली की हा प्रश्न मिटणारा नाही. त्यासाठी आपली मन साफ झाली पाहिजे आणि हे मन साफ करण्याचं पोमन साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो जवळजवळ 70% आमच्या गावचं ते काम झालेलं आहे. आज सकाळी जे ठिकाणची कामं आपण केली त्या ठिकाणी मागच्या 4 दिवसात माझ्या समक्ष एकमेकाला काठीने मारामारीची वेळ आली होती आणि मी त्या ठिकाणी उभो होतो आणि 30 लोक आज एकत्र खोरत फावडं घेऊन आज काम करत होते. म्हणजे नक्कीच त्यांच्या मनावर परिवर्तन झालेले आणि आम्ही हे परिवर्तन असंच टिकवणार आहोत आणि हे संत गायगाव ग्राम स्वच्छता अभियान या तुमच्या तारखापुरतं मर्यादित न ठेवता आमचं घर आमचा परिसर आणि हा आम्ही कायमस्वरूपी साफ ठेवू असे आम्ही एक मनाची आमच्या मनाची ठाम खात्री करून घेतलेली आहे. आणि त्यामुळं आणि विशेषतः माझ्या मातंग समाज आणि बौद्ध समाजातील बांधवांना मी या कार्यक्रमामध्ये जास्त धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांच्या त्या परिसरामध्ये असणारी पहिली परिस्थिती आणि आजची परिस्थिती हा जबरदस्त बदल झाला. त्या लोकांच्या मनावर परिणाम झालेले आहेत आणि त्यामुळे त्या परिसराची साफसफाई झाली. बाकी ठिकाणची साफसफाई झाली. आता या ठिकाणी हा कार्यक्रम साफ करताना रस्ते दुरुस्त करताना घरांचे कलर करताना सार्वजनिक इमारतीला कलर करताना कुठल्या परिस्थितीत आपण कशी ही कामं केलेली हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. ह्या कामाला प्रत्येकाचा हात लागला पाहिजे. प्रत्येकाची ह्या कामाला मदत झाली पाहिजे. जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग या कामामध्ये पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त महिला भगिनींचा सहभाग जास्त असला पाहिजे. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळेस देशाचा राजकारभार एकदम व्यवस्थित चालला होता. कुठल्याही परिस्थितीत आपण पाहिलं त्या ठिकाणी महिलांच्या हातात अधिकार असतात त्या ठिकाणी महिला नक्कीच तिथं समाज घडवू शकते. आज प्रत्येक माणसाला जन्म देण्याचं काम महिला करते. लहानाचं मोठं करण्याचं काम महिला करत असते आणि या अशा कार्यक्रमामध्ये सफाईचं काम तुमच्या घरातलं काम कपडे लावायचं काम हे संपूर्ण काम महिलाचं आहे. म्हणजे 70% सहभाग हा या कार्यक्रमामध्ये महिलांचा आहे आणि त्यासाठी आपल्या गावातील प्रत्येक महिला रस्त्यावर आली पाहिजे. प्रत्येक महिलेने आपले विचार मांडले पाहिजेत. उद्याच्या कार्यक्रमाला बीडीओ साहेबांनी त्यांच्या समोर आपले विचार मांडले पाहिजेत. आपली माहिती दिली पाहिजे. त्यासाठी आपण बचत गट स्थापन केले. महिलांचे महिला मंडळ स्थापन केले. पण हे फक्त महिला मंडळ आणि बचत गट हे आज घरात चालवून उपयोग नाही. प्रत्येक महिलेने रस्त्यावर समोर येऊन बोलायची एक पद्धत ठेवली पाहिजे आणि ह्या गोष्टीसाठी पुरुषांनी त्यांना आदर द्यायचं काम आहे. हे ग्राम स्वच्छता अभियान राबवायचं म्हणलं तर याला तरुणांचं श्रम वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन आणि आया बहिणींचे आशीर्वाद जर मागे असतील तर हा कार्यक्रम आपण नक्की 100% पुढे राबवू शकतो. आणि यासाठी मी माझ्या तरुण मित्रांना आणि कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की ज्यावेळेस आपल्याला हे ग्राम स्वच्छता अभियान पुढे चालू ठेवायचे आणि प्रत्येकाला आज वाटते की आपलं गाव नक्कीच चांगलं दिसते आपल्याला नक्कीच साफ दिसते आणि या पद्धतीने आपल्याला असंच आपण काम करत राहिलं तर आपल्याला बक्षीस मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला बक्षीस मिळेल त्यावेळेस आपण अजून पुढच्या सुधारणा करू पण यासाठी एक सर्वांना बारीक एक त्याग करावा लागणार आहे. अगदी लहानचा त्याग असा त्याग करावा लागणार की तो त्याग जर केला तर 100% आपलं गाव सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती बदलेल पर्यायी गावाची आर्थिक परिस्थिती बदलेल आणि हा थोडासा मुद्दा थोडासा प्रत्येकाला काही लोकांना जड वाटणार आहे आणि म्हणून त्या मुद्द्याला मी अजून एवढा आडवानाने बोलतोय. पण कधीतरी हा विषय सगळ्यांच्या समोर येणारच आहे आणि त्याला सर्वांनी आपले विचार मांडायचे. अगदी मी हे खरंच असं कोणाला मानणार नाही.
जर समजा कोणाला पटणार नसेल त्यांनी उभा राहून आपले विचार मांडावं. सुनील तू हे बोलतोय हे चुकीचे आणि ज्याला वाटेल बरोबर आहे त्यांनी बरोबर आहे म्हणा आणि त्यात सामील राहावं. हा मुद्दा फक्त आपला नशाबंदी आणि गुटखा बंदीचा आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी सहभाग घ्यावा. आज अशा प्रत्येक कुटुंबात आपण बारकाईने पहा, प्रत्येक कुटुंबातला एक तरी माणूस दारू पितोय किंवा एक तरी माणूस गुटखा खातोय. ह्याच्या पुढची परिस्थिती आज जर आपण 4-5 वर्षांनी पाहिलं, आज तुम्ही पेपर वाचा, रोज गुन्हेगाराचा एक तरी पेपर वाचतं आणि तो गुन्हा करतो, लुबाडतो, फक्त त्याला गर्द घ्यायची असते किंवा दारू घ्यायची असते आणि म्हणून तो चोऱ्या करतो. आज आपली आर्थिक परिस्थिती आयत्याच लेवलला आहे, नोकऱ्या कोणाला मिळत नाही, शेतीचं उत्पन्न वाढत नाही आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्यातले तरुण वर्ग जर प्यायला शिकले, आज आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे की लोक आपल्याला मागून पैसे घेतात, आपण त्यांना देतोय, आज आपले जो आहेत म्हणून आपण देतोय आणि ह्याच मागणाऱ्यांचं प्रमाण वाढलं तर उद्या रानामाळातनं दूध घालायला येणाऱ्या लोकांचं दूध घालता येणार नाही, किराणाचं सामान येणाऱ्या लोकांना किराणा घेता येणार नाही. आमच्यासारखे गावात फिरणारे डावून दारू पिण्यासाठी त्यांची सायकल हिसकून घेतील, त्यांचं दळण काढून घेतील आणि ही जर परिस्थिती येईल तेच आपल्या गावात खून मारामारीचे प्रकार वाटेश्वर राहणार नाही. आणि ही फक्त गावाचीच परिस्थिती नाही, आज संपूर्ण देशाची परिस्थिती चालली, संपूर्ण जगाची परिस्थिती. आणि या परिस्थितीला काही दिवस तोंड देऊन जगण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे. गावातले हेवे दावे मत्सर सगळे सोडून सर्वांनी जर एकत्र काम केलं, आपलं गाव जर संपूर्ण नशामुक्त असलं. तुम्ही कुणी इथं बसलेल्या माणसाने सांगा की अजिबात न करणारे 2 माणसाचे भांडणं झाले, अजिबात नशा न करणारे 2 माणसं बांधले किंवा त्यांनी कुठं त्रास दिलाय. पण मला तुम्ही विचारा, गावात झाले प्रत्येक भांडणे दारू पिऊन झाले. आज अशी कुटुंब तुम्ही बारकाईने घेतल्या, काय महिला बोलणार नाहीत आज या ठिकाणी, त्यांना खायला आणलं नाही पण त्यांचा नवरा दारू केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ही परिस्थिती आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. आज एक दुकानदार दारू विकत असेल पण त्याबरोबर आपली 50 कुटुंबात द्यायला चाललेली आणि ह्याचा डायरेक्ट नाही इनडायरेक्ट परिणाम आपल्या गावावर, आपल्या कुटुंबावर, प्रत्येकावर होणार आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाने गंभीरपणे ही गोष्ट लक्षात घ्या. आणि या कार्यक्रमामध्ये जर आपल्या नशाबंदीचं आज इथं 5-10 माणसं तयार आहेत की जे कायमस्वरूपी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारू पित होते, त्यांच्या या ठिकाणी शपथ घ्यायची तयारी आणि ती लोक या ठिकाणी शपथ घेणार आहेत. त्यांना जी पांडुरंगांनी आपल्या भैरवनाथांनी चांगली सद्बुद्धी दिली, अशी त्यांच्या बरोबर अनेक लोकांना सद्बुद्धी देऊ आणि आपलं गाव व्यसन मुक्त होऊन एकमेकाचा मनातील हेवे दावे सगळे तंटे तुटोत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ज्यांना ज्यांना या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचे, दारू बंद करायची का चालू करायची, त्यांनी अगदी 2-2 मिनिटं व्यक्त करावं आणि शक्यतो सगळ्यांनी बंद करण्यावरच जास्त जोर द्यावा अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मला वेळ कमी दिला. हाही दारू बंद व्हायच पाहिजे तरच गाव, नाही तर गाव नाही. जशी स्वच्छता अशी झाली तशी दारूची बंदी जर केली, नशा पाणी सगळे बंद झाली तरच आमच्या जीवाला सुख आहे. जसं आम्ही कष्ट करून खातोय तसंच आम्हाला आनंदात कष्ट करून खाऊ द्या. ह्याच्यापासून आम्हाला लय त्रास आहे दारूपासून. दुसरं म्हणणं आता काय नाही, जशी स्वच्छता ही आम्हाला आवडती, गोड दिसली आम्हाला, पण तशी नशा बंद व्हायला पाहिजे ह्या गावात. यानंतर गुलाबराव लोंढे बोलत आहेत. कुठे करा माझी गावची पांढर आहे, त्यांना हात जोडून माझी विनंती काय, आम्हाला गाव सगळ्या कामाला विद्यार्थी आहे काय, सगळ्या कामाला आम्हाला चांगली आहे ती लोक काय, गावातली मंडळी आम्हाला चांगली आहे ती गोरगरिबाला बघते तिकडे तिकडे काय असं नड देत नाही, ती काय नाही, ती काय नाही. दारूबंदीचं कुणाला सांगता येत नाही, घरोघर दारू झालेली आहे, बाया सुद्धा असा दारू घेऊन चुलीवर पेटतात, कुणाला सांगता येत नाही. एवढंच माझं म्हणणं आहे की दारू अशी बंद केली तर लय चांगलं होईल, नाही तर दारू बंद केलं तर सगळी पोरी सुद्धा दारू, पोरं लेकरं सगळी दारू पेटतात, पिऊन बघतात म्हणतात कसं काय होतं की बघू म्हणतात काय. तसं आम्हाला गाव सगळं चांगलं आहे बघा, गावातली सगळी माणसं चांगली आहे की गोरगरिबाला बघतात, आज गाव आमचं सगळी आहे चांगलं. एवढंच माझी विनंती आहे सांगायची की दारू बंद करा तर बरं विचार आहे, ना तर त्या जागी गोळीने मरून पडतील बघा. यानंतर माझे सरपंच दत्त बापू 1-2 मिनिटात आपण मनोगत व्यक्त करते. कोमल बापू दारूबंदी आणि गुटखा दुसरं बंधन पाळणे सगळ्यांनी मनापासून याच्यावर
आळा घालावा, त्यात सहभागी व्हावा. यानंतर माजी सरपंच केशव ताते 1-2 मिनिटात त्यांनी मनोगत व्यक्त करा. आणि या असं ज्या वेळेला आदर्श गाव बनवण्यासाठी तात्यांनी किती कष्ट घेतलेले होते. 3 महिने आणि तात्या आपल्याला 1-3 मिनिटात चुटका सांगतील आणि तात्यांचा आदर्श तुम्ही इथनं पुढे घ्या. भाऊसाहेब साळुंके भाऊसाहेब यांच्या नंतर 2 मिनिटं. आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तालुक्याच्या सभापती नंदाताई खेडे, आपले गट विकास अधिकारी चव्हाण साहेब, पोमन बाप्पू, आपले साळुंके भाऊसाहेब, आबा, गावचे माजी सरपंच, आत्ताच्या सरपंच ताई दुर्गे, ग्रामपंचायत सदस्य, माझे बंधू आणि बहिणींनी, ग्राम स्वच्छता अभियान गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता स्पर्धा, हा जे कार्यक्रम आपण जिद्दीने चालवला आहे सर्व ग्रामस्थांनी, विशेषतः म्हणजे ग्रामपंचायत सदस्य, बॉडी, सरपंचांनी, आपला सर्वांना त्याचा म्हणजे सर्वांचा त्याला उत्सव प्रतिसाद आहे. परंतु मी 2 शब्द असं बोलतोय की अंतरचे दावे स्वभावी बाहेरी धैर्यता पर्यावरणा, माझं अंतकरणात जे काय मला बोलायचं ती नको वाटते, पण ती मला आवडत नाही ते बोलायचं म्हणून मी बोलतो. आपलं गाव स्वच्छ झालं, बाहेरून गाव स्वच्छ झालं, तसे आपली अंतकरण मन स्वच्छ झाली पाहिजेत. प्रत्येकाने योकोपाने गुन्हे गोविंदाने घरात आपण जसे भाऊ राहतो, मुलांशी वागतो, अशा पद्धतीने आपण गावातल्या सर्व लोकांनी एकमेकाशी आदराने वागलं पाहिजे. ही माझी स्वतःची फार इच्छा आहे. मी 10-15 वर्षे कार्यकर्ता म्हणून गावात कार्य केलं. ज्या वेळेला आपल्या तमाशात असतं का गवळण, ते गवळण म्हातारी गवळणीलाच बोलून घेतात ना, तर तसं असं झालेलं की आम्ही म्हाताऱ्या गवळीने ना ह्याच मुळात आम्ही बिघडलोय. आणि या बिघडण्यामुळे आता जे तरुण वर्ग 10-12 गुणाताईंनी सांगितलं 10-12 वर्षाची मुलं आता दारू प्यायला लागली. हे थोडीशी खंत वाटायला लागली. प्रत्येक घरात अगदी म्हणजे बोटा मोजकीतच न पिणारा आपल्या गावात दारू न पिणारा माणूस आहे किंवा बट्ट न खाणारा माणूस आहे. तर आपल्या गावाला माझे स्वतःची सर्वांच्या साक्षीने असे मी विनंती करतो, मी तरी आजपासून कमीत कमी गावात 4 शिवाच्या आत तरी बाकीचं तर नाही काय, पण दारू पितोय नाही गावाच्या आत तरी दारू जसं आपलं गाव स्वच्छ झालं तसं आपले सर्वांनी अंतकरण स्वच्छ करा आणि एकामेका पद्धतशीर वागा एवढी विनंती करून मी 2 शब्द पूर्ण करतो. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमचे आदरणीय सभापती नंदाताई खेरे, माझ्या समवेत आलेले विस्तार अधिकारी पोमन बाप्पू साळुंके साहेब, या गावच्या विद्यमान सरपंच, माजी सरपंच, तसेच माजी सदस्य आबा, गावातले प्रतिष्ठित बंधू भगिनींनो, आणि आपण ज्या कार्यक्रमाची आखणी करत होतो ते सकाळपासून परत एकदा उजाळा देत असलेले सर्व आपले भगिनी, या ठिकाणी खरं तर पोटतिडकीने बऱ्याच लोकांनी सांगितले दारू बंद झाली पाहिजे, गुटखा बंद झाला पाहिजे, कुटुंब नियोजन झालं पाहिजे. त्याच्यावर काय कोणी बोललं नाही. कुटुंब नियोजनाला वाव दिसतो या गावात, चांगलं आहे. नसबंदीकडे जरा जोर कमीच आहे, नशाबंदीकडे जोर जास्त आहे. नशाबंदीला नशेने जास्त वैतागलेले दिसतात महिला भगिनी आमच्या. आणि यामध्ये नशा करत असताना दारू पिणाऱ्याला दारू मध्ये काय लिक्विड आहे, दारू मध्ये कोणती रसायनं मिसळलेली आहेत, साधारणपणे हे जर माहित झालं की दारू कशी तयार केली जाते, मग दारू पिणाऱ्याचं प्रमाण घटेल. माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी दारू काढायला 7 दिवस लागत होते, 8 दिवस लागत होते, 10 दिवसानंतर दारू निघत होते. पण आता 24 तासात दारू तयार होते. सकाळी टाकलेले इरजण संध्याकाळी काढले जातं. त्याची कारणे रासायनिक प्रक्रिया एवढी झपाट्याने केली जाते. बॅटरीचे शेल टाकल्या जातात, आणखी काय काय रसायने टाकली जातात, आणि हे शरीराला, हृदयाला आणि लिव्हरला किती अपायकारक आहे. जर सकाळी टाकलेलं जर रसायन संध्याकाळी दारू काढायला येत असेल तर सकाळी पिलेला माणूस तासात, अर्ध्या तासात लगेच त्याची दारू चढून विशीच्या आत येतो.
आणि मग आयुष्य सुद्धा त्याचं असंच जळतंय, स्पॉइल होतंय. ज्याप्रमाणे दारू फसफसा तयार होते तसंच आयुष्य सुद्धा फसफसा त्याचं संपवत येते. दारू का पितो याचं कारण विचारलं तर काहीच कारण नसतं, विनाकारण असतं. कशासाठी दारू पिला असं जर मागं वळून बघ म्हटलं तर काय नाही, दोस्तांनी पाजली असते. आणि दारू पिणाऱ्याला सवय लावणारे असे लावतात की फुकट 8 दिवस दारू पाजली की 9व्या दिवशी त्याच्या खर्चाने तो गावाला पाजत असतो. त्याचे पैसे संपस्तवर तो पाजत असतो आणि हे व्यसन लागलेलं सुटत नसतं. दारू पिणाऱ्या कुटुंबातल्या माणसाला जर साधारणपणे विचारलं कोणी किंवा ही महिला कोणाची आहे, नवीन पाहुणीने विचारले का विषयावर बसणाऱ्या पारावर बसणाऱ्या माणसाने विचारले की बाई कोणाची हो, तर त्याची व्याख्या अशी केली जाते आमका जमका नाही का, ते दारोडे नाही का संध्याकाळी पंचायतीसमोर येऊन पडतं, बडबड करून जातं, लोकांना शिव्या देतं, त्याची ती बायको. केवढी मोठी उपमा त्याच्या बायकोला. बायकोने काय दोष केला, काय केलं बायकोने, काही गेलं नाही. पोरं शाळेत गेली, चुलचुलीत पोरं वाटतात, अगदी व्यवस्थित वाटतात, तरतरीच मुलं शाळेतली दप्तर घेऊन येताना दिसतात. आणि एखाद्याने भाऊसाहेबांनी विचारलं, अरे बोलतो फार चुलचुलीत वाटते. एखाद्याला विचारलं आणि ते कुणाचं आहे, लगेच तिथे सांगितलं तो खालच्या आळीचा नाही का, तो दारोड्या, काल भाऊसाहेब तुम्हाला शिव्या देत होता तो, त्याचं पोरग. काय उपमा त्या पोराला दिली, काय त्या पोराला वाटेल, काय त्या बायकोला वाटेल. आपल्या नवऱ्याचा प्रताप नाव न घेता दारोडा, बेवडा, पिऊन पाडणारा, संध्याकाळी गटारात पाडणारा, गाडी हातगाडीवर घरी पाठवणारा, किती व्याख्या लागतात, त्याची खंत किती वाटते. त्याचं दारू पिऊन अंतकरण जळत असतं, यांचं दारू न पिता अंतकरण जळत असतं. बायकोला वाटतं की आपल्या नवऱ्याला कधीतरी लोक म्हणते की दारुड्या नाही. पोराला सुद्धा असं वाटतं की आपल्या बापाला कधी लोकांनी म्हणू नये की आपला बाप दारुडे आहे. शाळेत सुद्धा वर्गात पोरं म्हणताना होतं त्याच्या बापला हा दारू पितो, हा दारू पितो. पोरांची चर्चा करताना सुद्धा एकामेकाला पोरं म्हणत असतात. दुसरं असतं की ज्याला दुश्मनी साधायची, ज्याला वैरत्व निर्माण करायचे आणि वैरत्व साधायचे, त्या माणसाला तर हातची शिकार सापडते. हा दारू पिलेला असतो आणि मारेकरी मात्र शुद्धीवर असतात, त्याला बेदम मारत असतात. त्याला ताकद असून त्यांना मारू शकत नाही आणि त्यांना ताकद असते ते त्याला मारतात. प्रत्येक वेळेला मार खाऊन घरी आलेला असतो. तो शुद्धीवर असेल तर आपण म्हणतो तो शुद्धीवर असताना तो 10 जणांना कधीच ऐकला नसता. काय ऐकला नसता, तर तिच्याकडे ताकद आहे. ताकद कशाने गेली, बाईने गेली. आणि बाई कशी घालणार, बाई त्याला शेवटी सोडते, तो बाईला सोडत नाही. दारू त्याला सोडते, निघून जाते आणि तो दारूला सोडतच नसतो, मरेपर्यंत दारू पित असतो. कशासाठी, दारू प्यायची त्यांनी संसार करू नये, दारू प्यायची त्यांनी कुठे समाजात वागू नये, दारू प्यायची त्यांनी मुलबाळ जन्माला घालू नये. आपल्या नावाची बदनामी, आपल्या नावाचा जय जयकार ज्या ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी दारुड्याने आपलं कुटुंब, आपली माणसं, आपण स्वतः जाऊ नये. आणि मी म्हणतो दारू पिणारा किती जरी बिघडत असला तर दूध काय, एखाद्या डेअरीचं उद्घाटन होतं, पुढारी येतात, अधिकारी येतात, डेअरीचं उद्घाटन होतं, दुकानचं उद्घाटन होतं, कापड दुकानचं उद्घाटन होतं. दारूच्या दुकानची उद्घाटन कोणी केलेली आठवतात का आपल्याला? हातभट्टीची उद्घाटन झाल्यात बाबा, तिथे एवढी लोक 200-400 आली होती. मग लोकांना बोलवलं, दारू शरीराला उपायकारक आहे, अपायकारक नाही असं कोणी सांगितलंय का? कोणी सांगितलेलं नाही. कोणी अशा गोष्टी करणार नाही, शासनाला मान्य नाही, समाजाला मान्य नाही. मग त्या ठिकाणी दारू विकणाऱ्याने किती मांडू दे विकायला, पिणाऱ्याने जर विचार केला की याचा खप आजपासून बंद करायचा, आपण प्यायची नाही, आपण जायचं नाही, मनाने तो टपर उचललं दुसऱ्या गावात जाईल, नाही तर तू बंद कर आणि उदरनिर्वाहाचं दुसरं साधन. दारू पिणाऱ्याला बोलावलं जात नाही. दारूचा मालक विक्रेता जो असतो बोलायला घरी येत नाही, तू दारू प्यायला ये आवर्जून काही करून म्हणून आपण जात असतो. आपला समाज तिथपर्यंत जात असतो. समाजाने ठरवल्याचा की आपण फिरायला पाहिजे नाही, मग अजिबात होणार नाही. आणि गुटखा खाणारे असतील, दुकानदार गुटख्याच्या पुढे आणतो, काय विचारायला येतो का, या म्हणून सांगायला येतो का? नाही, तुम्ही आता गुटखा 1-1 पंधरा असं 5-5 मिनिटाला गुटख्याच्या पुढे तोड सोडतो, अशी वरून सोडतो आणि पुढे चालतो. आपण बातम्या ऐकल्या असतील, पेपर मध्ये पाहिलं असेल, गुटख्यामध्ये काय असतं, गुटख्यामध्ये सुद्धा विषारी द्रव असतात.